नमस्कार. सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. बातमीपत्रात वेळ झाली एका विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा भेटू. पहा फक्त सिटी न्यूज. विसाव्या अंती पुन्हा आपलं स्वागत आहे. चला बघूया बातम्या विस्तारित स्वरूपात. गुरुवारी सकाळी 7:30 ते 8 वाजेदरम्यान बोर्डा गावानजीक अपघात झाला. बोलेरो गाडीत 25 मजूर होते. बोलेरो उलटल्याने मजूर जखमी झाले आहेत. 25 पैकी 4 मजुरांची प्रकृती गंभीर असून त्यांना नागपूरला पाठवण्यात आलाय. गुरुवारी सकाळी मार्डीवरून कुऱ्याला मजुरांना घेऊन जाणारी लोडिंग बोलेरो गाडी उलटली. या गाडीमध्ये 25 मजूर होते. हे मजूर अपघातात जखमी झाले आहेत. यापैकी 4 मजुरांची प्रकृती गंभीर असून त्यांना उपचारासाठी नागपूरला पाठवण्यात आलाय. कुऱ्हा पोलिसांनी गिरीधर राठोड नामक चालकाला अटक केली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे कार्यालयच आजारी असल्याचं दिसून येत आहे. त्याचं कारण म्हणजे अधिकाऱ्यांची निष्क्रियता. कारण या कार्यालयाच्या बांधकामाकरता 5 लाख रुपये मंजूर होऊन 1 वर्ष झालं आहे, परंतु आजपर्यंत बांधकाम केल्या गेलेलं नाही. आरोग्य विभागाच्या कार्यालयाच्या दार खिडक्या तुटल्या आहेत. कार्यालयामध्ये पाणी गळतं, भिंती जीर्ण झाल्या आहेत, छताला प्लास्टिक बांधले आहेत. कार्यालयाच्या या दयनीय अवस्थेची दखल अधिकारी घेत नाहीयेत. 14-15 मध्ये त्यांना 5 लाख मंजूर केले. त्यांनी ते 5 लाख खर्च करावं. उर्वरित जी अजून कोणतं काम शिल्लक असेल त्यासाठी पुन्हा आम्ही पैसे देण्यास तयार आहे. हे त्या खाते प्रमुखाची जबाबदारी आहे. पैसे आणि 5 लाखामध्ये त्यांनी काम आता कुठपर्यंत केलं त्यांची काही जबाबदारी आहे का नाही. सर, जेव्हा तुम्ही त्यांना 5 लाख रुपये मंजूर केले, याच्यानंतर तुमची पण तर एक जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून जिम्मेदारी बनते की तुम्ही त्या 5 लाख रुपयांचा आतापर्यंत काय केला हा जाब तुम्ही त्यांना कधी विचारला का? नाही, माझ्याकडे जिल्हा आहे. ते एक आरोग्याचं विशेष म्हणजे जिल्ह्याचं ऑफिस आहे. त्यांचाही पाठपुरावा करणं त्यांची काही जबाबदारी आहे की नाही. त्यांची एक जबाबदारी आहे. त्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. अजून कुठे कमी जाते ते अध्यक्षांना म्हणायला पाहिजे. अधिकारी निष्क्रिय आहे, अधिकारी काम करत नाही, हा विषय महत्वाचा आहे. राहुलनगर येथे राहणाऱ्या 32 वर्षीय छाया प्रशांत सरदार यांच्या अल्पवयीन मुलीला आरोपी अर्पित राजेश आकोडे हा फोनवरून अश्लील संभाषण करत होता, त्रास देत होता. प्रेझरपुरा पोलिसांनी कारवाई करून कलम 354, 452, 506, 8, 12 पॉस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून या आरोपीला डीबी स्क्वॉडने अटक केली आहे. गडगडेश्वर प्रभागातील आनंद नगरातील घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय. आनंद नगरमधील पुलांचं बांधकाम करण्यात येतंय. हे बांधकाम परिसरवासियांसाठी जीवघेणं ठरतंय. शिवाय पुलाच्या बांधकामासाठी खोदकाम करण्यात आलं त्यावेळी जलवाहिनी फुटल्या आहेत. त्यामुळे गेल्या 10 दिवसांपासून येथे पिण्याच्या पाण्याची सोयच नाही. गडगडेश्वर प्रभागातील आनंद नगरमधील नागरिकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं आहे. याला कारण आहे तेथील पुलाचं बांधकाम. आमदार रवी राणा यांच्या निधीतून अकोली ते आनंद नगर पर्यंत रस्त्याचं बांधकाम झालं आहे. आनंद नगरमधील पुलाच्या बांधकामाकरता 7-7 फूट खोल खड्डे येथे खोदले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचून नागरिकांच्या घरात शिरल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पुलाचं खोदकाम सुरू असताना नळाची पाईपलाईनही फुटल्याने गेल्या 10 दिवसांपासून पिण्याच्या पाण्यापासूनही रहिवासी वंचित आहेत. याशिवाय येथील खड्ड्यांमध्ये मोठ्या दाबाचे डीपी असल्याने विजेचा संचार पाण्यात होऊन प्राणहानी होण्याची शक्यता आहे.
अशी भयावह परिस्थिती आनंद नगरातील आहे। कित्येकदा बांधकाम ठेकेदाराला सांगितलं मात्र तो ऐकत नाही, यावर उपाय करत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। आमच्या घरात पूर्ण पाणी चाललंय। त्यांना सांगितलं की पहिले हे इकडलं बांधकाम करून द्या, आधी नंतर तिकडलं करा। पहिले त्यांना तिकडलं केलंय। अशानं कसं बी आमचं याचे जबाबदार कोण राहील? आमच्या घरात एवढं नुकसान होऊन राहिलं। आम्ही लहान लहान लेकरं घेऊन घरात राहतो। आमची माणसं कधी राहत नाही। आम्ही एवढं श्रीमंत आहे का? आम्ही मजूरच आहे ना। नालीचं खोदकाम किती झाले केलं? आता 8 दिवस झाले। 2 दिवसात तर उघड दिली म्हणे। गजानन महाराजच्या दिवसाला तर बांधकाम चालू करून ठेवून म्हणे। अजूनपर्यंत आले नाही ते। 15 दिवसावर फुल फिटिंग झाली पण काही काम करायचं काही कामच नाही। आता किती दिवस थांबणार? आम्ही घरात पाणी शिरून आलं, भांडे गिंडेच आमचे होऊन चालले, बकऱ्याचा धिंगाणा होऊन राहिला। हे काय आहे? माणसं निघा पण बकऱ्या जनावर कसं काढणार? मुक जनावर म्हणजे गरीब जनतेची खेळ करून आले तुम्ही, त्याचा जीव घेऊन आले। तिथं काम धंदे नाही, काही नाही। रोटी आम्हाला रोज एक टाइमचं जेवण भेटून आलं नाही। हा एवढं खराब आमच्याशी अन्याय होऊन आला। आम्ही तुम्हाला मत दिले म्हणजे आम्ही गलती केलेली आहे असं एकदम आमच्या डोळ्यातून असं निघून आले। आमच्या घरात आल्याकडे पाहायला येऊन आलं नाही असं आमच्याकडले 15-20 दिवस झाले नळ येऊन आले। आम्हाला बाहेर दूर पाणी यावं लागलं। या खोदकामामुळं आमची पाईपलाईन तुटली आणि या खोदकामामुळं लोकांना इकडे तकलीफ पण व्हायला लागली। हे आतमध्ये पाणी घुसायला लागलं इकडं। अमरावती शहरातील नाल्यांमध्ये गाळ कचरा असल्याने हे नाले धोकादायक ठरतायत, त्यामुळे हानी संभवते असं भाकीत सिटी न्यूजने केलं होतं ते खरं ठरलंय। महापालिका नाले स्वच्छ केल्याचा दावा करते, मात्र नाल्यातील गाळामुळे पाण्याला मज्जाव होतोय। त्यामुळे गावंडे लेआउट मधील अपार्टमेंटची भिंत पडली आहे, जमीन खचली आहे। अमरावती शहराच्या विविध वसाहती कॉलन्यांमधून नाले वाहत आहेत। लहान मोठ्या नाल्यांच्या काठावर रहिवासी वस्ती आहे। हे नाले गाळाने खचाखच भरले आहेत। कचरा गाळाने भरलेल्या या नाल्यांमुळे जीवित व वित्तहानी होऊ शकते, याविषयी सिटी न्यूजने वारंवार वृत्त प्रसारित केलं, मात्र नाल्यांच्या स्वच्छतेकडे महापालिकेने दुर्लक्ष केलं। एवढंच नव्हे तर नाले स्वच्छ केल्याचंही जाहीर करून टाकलं। रविनगर ते साईनगर दरम्यान वाहणारा हा नाला बघा, यामध्ये किती गाळ कचरा आहे। पावसाचं पाणी गाळामुळे नाल्याच्या बाहेर पडण्याचा प्रयत्न करतं आणि त्याला गाळ कचरा मज्जाव करतं। नेमकी हीच परिस्थिती झाली आहे गावंडे लेआउटमधील अपार्टमेंटची। गावंडे लेआउटमध्ये नंदा यशोदा अपार्टमेंट, बीयू अपार्टमेंट आहेत। नाल्याच्या पाण्याच्या जोराने या अपार्टमेंटची भिंत पडली व जमीनही आत धसली आहे। 3-3, 4-4 मजली हे अपार्टमेंट आहेत। जमीन आत धसल्याने जर अपार्टमेंट पडले, जीवितहानी झाली तर जबाबदारी कोणाची? या अपार्टमेंटमधील लोक आता जीव मुठीत धरून राहत आहेत। नाल्याची स्वच्छता न झाल्याने व मुसळधार पावसाने पाण्याचा जोर वाढला व अपार्टमेंटची भिंत पडली। सिटी न्यूजचं भाकीत खरं ठरलं आहे, तेव्हा आता तरी महापालिकेने डोळे उघडावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे। बातमीपत्रात घेऊया काही क्षणाचा विसावा। विसाव्यानंतर पुन्हा भेटू, पहा फक्त सिटी न्यूज। विसाव्यांती पुन्हा आपलं स्वागत आहे। वळूया उर्वरित घडामोडींकडे। अंबा नाल्यावर महानगरपालिकेनं स्लॅब टाकलाय। ही जागा श्री अंबा व श्री एकविरा देवी संस्थानने पार्किंगसाठी मागितली आहे। ही दोन्ही संस्थानं स्वतः सक्षम आहेत, त्यांच्याजवळ जागा आहे, तरीही सरकारी जागेवर संस्थानांचा डोळा का हव्या आहेत संस्थानांना या जागा? अंबा नाल्यावर बांधकाम करून महानगरपालिकेने स्लॅब टाकलाय। ही जागा पार्किंगसाठी मागण्यात आली आहे। श्री अंबा व श्री एकविरा देवी संस्थानांनी पार्किंगसाठी ही जागा मागितली। वास्तविक पाहता दोन्ही संस्थानांपाशी आपली स्वतःची पार्किंगची अशी जागा आहे। अंबादेवीच्या मंदिरासमोरच मोठी जागा आहे, जी पार्किंग करता वापरता येते। एकविरा देवी संस्थांचं पार्किंग स्थळ गांधी चौकात आहे। ही जागा भाड्याने वाहनांना दिली जाते। असं असताना या संस्थानांना ही जागा आणखी का हवी आहे?
दोन्ही संस्थानं स्वतः सक्षम असताना, स्वतःची जागा असताना सरकारी जागेवर त्यांचा डोळा का? त्यांना अधिक जागेची आवश्यकता असेल तर ते वाढवू शकतात, मात्र स्वतःची जागा दुसऱ्यांना भाड्याने देऊन सरकारी जागेवर ते डोळा ठेवतात. शेगावच्या धर्तीवर अमरावतीचं हे संस्थान आहे, परंतु येथे व्यवस्थापनच योग्य नसल्याने संस्थांचा विकास नाही, कोणतीही डेव्हलपमेंट नाही. याचं कारण व्यवस्थापकच आहेत. नाल्यावर कुठेही या प्रकारचं बांधकाम कधीच नसतं, ते पूर्णतः अयोग्यच आहे. शिवाय महानगरपालिकेने संस्थांच्या पार्किंगची काळजी करण्याची गरजच नाही. यासाठी दोन्ही संस्थानं सक्षम आहेत. तरीही या संदर्भात स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर म्हणतात की महापालिकेने पैसा खर्च करून तो स्लॅब पार्किंगसाठीच बांधलाय. त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळत असेल तर जागा संस्थानांना देण्यास हरकत नाही, असं मत त्यांनी व्यक्त केलंय. अंबादेवीच्या संस्थानला ते पार्किंगसाठी तुम्ही देणार का? त्यांची मागणी जर असेल तर त्यांना सुद्धा ते आपल्याला देण्यासाठी हरकत राहणार नाही, कारण त्यापासून महानगरपालिकेला उत्पन्न मिळेल. महानगरपालिकेचं नाल्यावरील बांधकाम वादाच्या भोवऱ्यात आहे. नाल्यावरील हे बांधकाम चुकीच्या पद्धतीचं आहे असं मनपा आयुक्त हेमंत पवार व अतिरिक्त आयुक्त शेटे यांनीही म्हटलंय. क्या करने को तो वैसे तो पिलर तोड़ डालना चाहिए, ऐसे पोजिशन नहीं है. वो नाला हुआ साफ ही नहीं होता, पूरा चौकों पे होता है. वो इतना बड़ा खर्चा किया, काम किया, 1,80,00,000 रुपये उसको लगा है अभी तक. वही परेशानी है ना अभी. तो उस टाइम जो अधिकारी पदाधिकारी थे उन्होंने सोचना चाहिए था नहीं, ये नाले पे कुछ नहीं करनी चाहिए, क्योंकि वो नाला नहीं है तो एक्चुअली इतनी बड़ी नदी है, उसमें कुछ भी नहीं होना चाहिए. उसका साइड वॉल करके वो खुला ही रखना चाहिए. ये आजू बाजू ये वही की बात नहीं ना, वो नाला वहाँ से शुरू से एंड तक खुला ही रहना चाहिए और दोनों तरफ उसको कंक्रीट की वॉल बांधना चाहिए. राहिला प्रश्न आपला की जे आंबा नाल्यावरती एक जो काही आपण हे केलेला आहे तर तो चुकीच्या पद्धतीने झालेला आहे. त्यात आपण आता काही एक्सपर्ट्स ओपिनियन घेऊन त्याच्यामध्ये कशा पद्धतीने दुरुस्ती किंवा आपल्याला सुधारणा करता येईल त्याचा एक प्रयत्न मनपा प्रशासनाच्या माध्यमातून स्वतंत्र असतो. तर मग महानगरपालिका हे बांधकाम पाडत का नाही? या संदर्भात तत्कालीन आयुक्तांनी त्यांच्या तज्ज्ञांनी हे बांधकाम केलं तर आत्ताचे आयुक्त ते चुकीचं ठरवत आहेत. तेव्हा दोन अधिकाऱ्यांचं वेगवेगळं मत असल्याचं स्थायी समिती सभापती म्हणत आहेत. मुझे ऐसा कहना है कि ठीक है ना, प्रशासन के स्तर से वो हुआ, वो कोई हमने नहीं बनाया. प्रशासन ने जब वहाँ पे स्ट्रक्चरल डिजाइनर लेके गए या कोई आर्किटेक्चर लेके गए, उन्होंने वो निर्माण किया है. प्रशासन के माध्यम से ही उसका निर्माण हुआ है. एक अधिकारी बोलता है कि वो ठीक है और दूसरा अधिकारी बोलता है वो ठीक नहीं है. वो तो प्रशासन के स्तर पर उसकी जांच होगी. लेकिन मेरा भी खुद का कहना ऐसा है कि वो जो है वहाँ पे पुलिया डाला वो गलत है. दुसरीकडे दोन्ही संस्थानं सक्षम असताना त्यांना सरकारी जागेची लालूच का आहे, हाही मोठा प्रश्न आहे. महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर अधिकारी व स्टार बस कंपनीचे अधिकारी यांची बैठक संपन्न झाली. शहर बसचं क्षेत्र वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर ही बैठक होती. सिटी न्यूजने बसविषयी उचललेल्या मुद्द्यांची दखल बैठकीत घेतली गेली. स्टार बसचं क्षेत्र वाढवण्याच्या मागणीसाठी महापालिकेत बैठक घेण्यात आली. मनपा आयुक्त हेमंत पवार, महापौर रीना नंदा, झोन सभापती, नगरसेवक, अधिकारी व स्टार बस कंपनीचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. मनपाच्या हद्दीपासून 20 किलोमीटरच्या अंतरापर्यंत शहर बस सेवा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे. परंतु क्षेत्र वाढवण्यास मंजुरी मिळू शकत नाही असं मनपा आयुक्तांनी स्पष्ट सांगितलंय. लोक तुम्ही बसलेले आहे, तुम्ही ज्यावेळेस अग्रीमेंट केलं तत्कालीन आयुक्तांच्या सोबत किंवा तत्कालीन पदाधिकाऱ्यांच्या सोबत, तेव्हा तुम्ही हा मुद्दा का नाही मांडला? तेव्हाच तुम्ही तुमच्या अग्रीमेंट मध्ये करून द्यायला पाहिजे होतं. त्यावेळेस तुम्ही हा मुद्दा मांडायला पाहिजे होता. तुम्ही महिन्यानंतर आधी सांगताय मला की तुम्ही आता ते टाइम टेबल चेंज करून द्या आणि वेळापत्रक बदलून द्या आणि किलोमीटर कमी करून द्या. त्याचा रिझायटी हा सगळा त्याच्यावरती होणार आहे. नुसतं तुम्ही तो विषय मांडला की मला वेळापत्रक बदलून द्या, पण त्याचा जे परिणाम होणार आहे ते हे होणार आहे की त्याच्याने किलोमीटर कमी होणार आहे आणि किलोमीटर कमी झाले की उत्पन्न कमी होणार आहे. 40 स्टार बस शहरासाठी येणार होत्या, त्यापैकी 25च बस आल्या आहेत. याची आठवण सिटी न्यूजने करून दिली असता आयुक्त व महापौरांनी कंपनीला हा प्रश्न केला. तसंच रॉयल्टीचाही मुद्दा उचलला. सिटी न्यूजने उचललेल्या मुद्द्यांची दखल बैठकीत घेतली गेली. 8 ते 15 दिवसात आणखी 8 बस येतील अशी माहिती कंपनीने दिली आहे.
एसटीच्या चालक व वाहकांनी अधिकारी दडपशाही करत असल्याचा आरोप केलाय. शासनाच्या परिपत्रकाचा दुरुपयोग अधिकारी करत आहेत याविषयीची व्यथा त्यांनी सिटी न्यूजकडे मांडली आहे. 3 महिन्यांऐवजी 10 महिने निलंबनाची कारवाई चालत असल्याचं वाहकांचं म्हणणं आहे. एसटी महामंडळातील वाहक व चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शासनाचं नवीन परिपत्रक रद्द करण्यात यावं अशी मागणी या चालक व वाहकांनी केली आहे. वाहतूक अधिकारी व विभागीय वाहतूक नियंत्रकांचं साटालोटा असल्याने हा अन्याय होत असल्याची तक्रार चालक व वाहकांची आहे. त्यांनी सिटी न्यूजकडे कैफियत मांडली आहे. नवीन परिपत्रकात कामात दिरंगाई किंवा भ्रष्टाचार करणाऱ्या कामगाराला 3 महिने सस्पेंड करण्याचं प्रावधान आहे, परंतु वाहक चालकांना 10 महिने झाले तरी त्यांचं निलंबन मागे न घेता कामावर रुजू करून घेतलं जात नाही. सस्पेंड केल्याने वरिष्ठ अधिकारी शासनाच्या परिपत्रकाचा दुरुपयोग करून दडपशाही करत असल्याचा आरोप या चालक वाहकांचा आहे. या जाचाला कंटाळून मागे एका वाहकाने फाशी घेतली होती. मी माजी वाहतूक नियंत्रक आणि नवनिर्माण सेनेचा प्रादेशिक कार्यकारिणीवर प्रादेशिक सदस्य आहे. मी ऑगस्ट 2013 मध्ये निवृत्त झालं. सप्टेंबर 2013 मध्ये मी रजेचे पैसे, शिल्लक रजेचे पैसे देण्याबाबत मी अर्ज केला होता. त्यानंतर मी 2016 मध्ये सुद्धा, जानेवारी 2016 मध्ये सुद्धा रजेचे पैसे मिळण्याबाबत अर्ज केला होता. परंतु या प्रामाणिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मला 2 वर्ष 10 महिन्यांनी तुम्हाला रजेचे पैसे देता येणार नाही म्हणून अशा प्रकारचं पत्र दिलेलं आहे. यांचा प्रामाणिकपणा, यांची सत्यता, यांनी केलेल्या कामाचा मोबदला यावरून सिद्ध होतो. तेव्हा संबंधितावर कारवाई करण्याकरता मी 10 ऑगस्टला वरिष्ठांकडे तक्रार करणार आहोत. जे हे परिपत्रक नवीन काढलंय यांनी, ह्याच्यावर मी विरोध करते आहे. कारण ह्या परिपत्रकामुळे सगळ्या कंडक्टर लोकांना त्रास होतोय आणि परत त्या परिपत्रकामुळे असं झालं आहे की पहिले 30 दिवसानंतर कंडक्टर हा आपल्या ड्युटीवर येत होता, पण आता हे 3 महिन्यानंतर हा परिपत्रक रद्द करून त्याला कोर्टात पाठवतात, त्याला डिसमिसची शौकाश देतात. त्याच्यामुळे कंडक्टर लोकांचे पहिलेच पगार नाही आणि पगार नसताना हे एवढे मोठे हे कार्य करताहेत आणि हे मानसिक छळ करतायत. त्याच्यामुळे 2 दिवसाअगोदर एका कंडक्टरनी हे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर याचा आम्ही जाच यांना विचारायला आलेलो आहोत की आम्ही काय असं गुन्हा केलेला आहे. अन्यायग्रस्त कर्मचारी जेव्हा सिटी न्यूजकडे आपली व्यथा मांडू लागले तेव्हा त्यांना अश्रू आवरले नाहीत. आम्हाला 5 महिने झाले सस्पेंड ठेवलेला आहे. 1 रुपये हे एसटी महामंडळ पगार देत नाही आहे. अर्धा पगार देऊ करतात पण ते असं जे JR मध्ये लिहिलेलं आहे, पण हे 1 रुपया पण पगार देऊ नाही पाहिजे सर. आम्ही आत्महत्या करायला तयार आहोत. यांना जाग आली पाहिजे. माझे मुलं पण शाळेत, त्यांना शाळेतून कमी केलं ॲडमिशन, पैसा नाही त्यांच्याकडे. मला त्यांचा पुरवायला मी आत्महत्या करण्यासाठी इथं तयार आहोत. हे न्याय जर देत नसतील तर. मार्ग तपासणी अधिकाऱ्यांनी खोटा अहवाल दाखल केलेला आहे. त्या खोट्या अहवालाची मी तक्रार सुद्धा यांना दिलेली आहे. तरी सुद्धा मला निलंबित केलेले आहे. परंतु तपासणी अधिकाऱ्यांची चौकशी हे करीत नाहीत आणि चौकशीच्या नावाखाली हे फक्त उडवाउडवीचे उत्तर देत आहे. कुठलंही उत्तर मला आजवर देण्यात आलेलं नाही आणि मी निर्दोष असल्याचे पुरावे सादर करून देखील मला हे मोठी पनिशमेंट देत आहेत. 3 महिने संपून सुद्धा त्यांना कामावर घेतलं गेलं नाही. याबाबत वाहतूक विभाग नियंत्रकांना विचारलं असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली. 3 महिने आणि जर त्याच्यामध्ये चौकशी पूर्ण झाली नाही आणि जर असं वाटलं की याच्यामध्ये याला डिसमिसलची शोकाज मिळू शकतं तर त्याच्या अशा वेळेला आम्हाला एक्सटेन्शन करण्याचे अधिकार आलेले आहेत. त्यामध्ये सर 3 महिन्याच्या सस्पेंडेडची ऑर्डर आहे त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही दंड होऊ शकतो किंवा 4 महिने किंवा 5 महिने किंवा शोकाज म्हणून याची परिपत्र किंवा माहिती संबंधित अन्यायग्रस्तांना माहीत होणं आवश्यक आहे. परंतु अन्यायग्रस्त व्यक्ती म्हणतो की दिली नाही म्हणतात, त्याच्यावर आपलं काय म्हणणं आहे? त्याला परिपत्रक देण्याबाबत कारवाई करू आपण. नाही देणार सर आपण त्याला काय लागतं? परिपत्रक द्यायला काय वेळ लागतो? नाही, हे परिपत्रक पूर्ण महाराष्ट्रभर लागू झालेलं आहे आणि ते मध्यवर्ती कार्यालय मुंबईवरून निघालं असल्या कारणाने ते पूर्ण महाराष्ट्राला लागू झालं. ते की आपल्या अमरावती जिल्ह्याला लागू असं नाही आहे. आपण वाहतूक यांच्या काहीतरी मागच्या केसेस मोठ्या प्रमाणात 13-14 केसेस आहेत यांच्या आणि सेम टाईपच्या आहेत. म्हणजे पैसे घ्यायचे आणि तिकीट द्यायचे नाही. ॲक्च्युली मी हा विषय बोलणार नव्हतो, पण आता तुम्ही विषय बोलायला भाग पाडला मला हा विषय. तर हे आता आपण नोकरीमध्ये आहे ना, नोकरीमध्ये आपण काय आपल्याला आपलं ऑब्जेक्ट काय आहे आपण ते केलं पाहिजे. तुम्ही 13-14 केस आहे यांची ही यांनी याच्यामध्ये अशा प्रकारचे केसेस आहेत. अन्यायग्रस्त कर्मचाऱ्यांच्या चुकाच त्यांनी समोर मांडल्या.
वाहतूक नियंत्रकांच्या या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाची सोय होत नाहीये. एका सेवा समाप्त झालेल्या कर्मचाऱ्याची वेतनाकरता तब्बल 2 वर्षांपासून कार्यालयात चक्रा मारून जोडे झिजले आहेत. तरी देखील वाहतूक नियंत्रक काम करत नाहीत असा आरोप या वाहक चालकांचा आहे. रेणुका फिल्म्स प्रोडक्शन व विदर्भ केबल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भाची गृहलक्ष्मी हा खवय्येगिरीचा लाईव्ह शो 15 ऑगस्ट पासून सुरू होतोय. तसंच विदर्भ केबल नेटवर्क विसियन ग्रुप यांच्यातर्फे विदर्भातील एकमेव डान्सिंग रियालिटी शोचं आयोजन करण्यात आलंय. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. रेणुका फिल्म्स प्रोडक्शन आणि विदर्भ केबल नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भाची गृहलक्ष्मी हा वैदर्भीय खवय्येगिरीचा लाईव्ह शो 15 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येतो आहे. अंबा मार्केट अंबादेवी जवळ असलेल्या विदर्भाची गृहलक्ष्मीच्या कुकिंग सेटवरती गृहलक्ष्मींना आपली पाककला प्रदर्शित करायची आहे असा हा कार्यक्रम आहे. याशिवाय विसियन डान्स के दीवाने या भव्य दिव्य डान्सिंग रियालिटी शोचंही आयोजन करण्यात आलं आहे. विसियनचे संयोजक स्वर्गीय धीरज जयस्वाल यांची ही संकल्पना होती. 1,11,111 रुपयाची भव्य बक्षिसे हे या रियालिटी शोचं प्रमुख आकर्षण आहे. याविषयीची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. विदर्भ केबल नेटवर्क विसियन चॅनलतर्फे ही पत्रकार परिषद घेण्यात आली. विसियन चॅनल एक डान्स के दिवाने हा रियालिटी शो आयोजित करत आहे. अमरावतीतील व आपल्या विदर्भातील कलाकारांना स्थानिक कलाकारांना वाव मिळावं म्हणून हा प्रोग्राम विसियनने या प्रोग्रामचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये 4 ग्रुप पाडलेले आहेत. 5 ते 10, 11 ते 15 आणि 25 ते नंतर खुला गट आहे. जवळपास 1,11,111 रुपयांचे बक्षिसे इथे सर्वांमध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातील. या शोचं 4 महिने चित्रीकरण चालणार आहे. त्या चित्रीकरण रेणुका फिल्म प्रोडक्शन हे करणार आहे. तसंच याचे 100 ते 125 एपिसोड बनणार आहेत आणि हे विसियन न्यूज या चॅनलवर दाखवण्यात येतील. 4 महिने याचं चित्रीकरण चालेल. सर्वांना माझी विनंती आहे की सर्व अमरावतीतील विदर्भातील कलाकार डान्सचे दिवाने यांनी या डान्स रियालिटी शो मध्ये भाग घ्यावा. विदर्भामध्ये विदर्भाची गृहलक्ष्मी हा जो कार्यक्रम आहे वैदर्भीय महिलांना कुठेतरी एखादं हक्काचं पीठ मिळालं पाहिजे. म्हणजे कसं असते, महिला सतत कामामध्ये व्यस्त असतात, त्यांना त्यांच्या पण काही आवडीनिवडी असतात, त्या जोपासल्या गेल्या पाहिजे. याच्यासाठी आपण विदर्भाची गृहलक्ष्मी नावाचा कार्यक्रम तयार केला. ही विदर्भाची गृहलक्ष्मी थेट गडचिरोली पासून तर धुले या मालेगावपर्यंत, तिकडनं नांदेड पासून तर इकडे सेमाडो पर्यंत आपण सगळी टीम पूर्णच्या पूर्ण रेणुका फिल्मची जी टीम आहे ती पूर्ण फिरणार आहे. त्यांचं आपण चित्रीकरण करून ते सगळ्या विदर्भापर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. याच्या सोबतच विसियनचे जे स्वर्गीय धीरजभाऊ जयस्वाल ह्यांची अशी तेव्हा संकल्पना होती की आपण एखादा डान्सचा कार्यक्रम घेतला पाहिजे. तर त्यांच्या अपघाती निधनानंतर या कार्यक्रमाला जवळपास 2 ते 2.5 महिने आपल्याला थांबावं लागलं. पण डान्स के दिवाने हा जो कार्यक्रम आहे, हा डान्स के दिवाने त्यांची कल्पना होती, ती कल्पना आपण आज प्रत्यक्षात विसियनच्या माध्यमातून उतरवण्याचा प्रयत्न करीत आहे. 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान स्तनपान सप्ताह राबवण्यात येतोय. या अंतर्गत इरविनमध्ये गरोदर मातांना आहाराविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे, तर पोषण आहाराचे स्टॉल्स इरविनमध्ये लावण्यात आले आहेत. स्तनपान सप्ताह तर राबवण्यात येतोय, मात्र कुपोषित बालकांच्या संख्येत भरच पडतेय. गरोदर मातांना पोषण आहार मिळेल तर बालक कुपोषित राहणार नाही या हेतूने 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान स्तनपान सप्ताह राबवण्यात येतोय. इरविनमध्ये येणाऱ्या गरोदर मातांना सप्ताहांतर्गत मार्गदर्शन माहिती देण्यात येते. तसंच पोषक आहाराचे स्टॉल्स इरविनमध्ये लावण्यात आले आहेत. मातेच्या जीवावर बाळ पोसलं जातं. माता कुपोषित राहील तर बाळ सुदृढ राहणार नाही, यासाठी हे प्रयत्न. मात्र आजही मेळघाटात माता व बाल मृत्यूंचं जे प्रमाण आहे ते थक्क करून सोडणारं आहे. 7 ऑगस्ट आपला स्तनपान सप्ताह आपण राबवत आहे. विविध भागामध्ये आपण स्तनपान सप्ताह घेतोच आहे. अंगणवाडी आहे किंवा शाळा कॉलेजेस आहे, हॉस्पिटल आहे, PSC आहे, ह्या सर्व ठिकाणी आपल्याला स्तनपान सप्ताह करायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मातांना आणि बालकांना कसा आहार द्यायचा त्याबाबत सर्व त्यांच्यासोबत, तसंच स्तनपान हा
किती ते किती कालावधीमध्ये द्यायचा आणि सुरुवात कशी करायची ह्याचं सुरुवात आपण जन्म झाल्याच्या अर्ध्या तासापासूनच सुरुवात करायला पाहिजे. त्याच्या संदर्भात आम्ही ते रिमेडी लावून त्या आईचं कसं त्या बाळाला जन्म झाल्याबरोबर बाळाला दूध घेता येतं, स्वतःहून तो दूध घेतो हे पण आपण इथे दाखवलेलं आहे. आणि त्याचबरोबर ज्या स्तनमाता आहेत त्यांनी स्तनपान करताना काय काय खायला पाहिजे आणि कसं कसं त्यांनी घ्यायला पाहिजे आणि बाळांना पण पूरक आहार केव्हा सुरू करायचा आहे हे सर्व आपण ह्याच्यामध्ये दाखवत आहे. युद्धात वापरलेले रणगाडे अमरावतीत ठेवण्यात आले आहेत. युद्धाची वीरांच्या शौर्याची आठवण म्हणून हे रणगाडे आहेत. सध्या मात्र या रणगाड्यांची व परिसराची दुर्दशा झाली आहे. रणगाड्यांचे रंग उडालेत, गवताने परिसर वेढलाय. तत्कालीन राष्ट्रपतींनी अमरावतीकरांना दिलेल्या भेटीची दुर्दशा होतीये. युद्धात वापरले गेलेले ऐतिहासिक 2 रणगाडे अमरावतीमध्ये लावण्यात आलेले आहेत. महानगरपालिकेकडे तेथील सौंदर्यीकरणाची जबाबदारी आहे. तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी अमरावतीकरांना भेट दिलेले हे रणगाडे आज मात्र दुर्लक्षित आहेत. माळटेकडीच्या पायथ्याशी व रिझर्व्ह लाईन क्रीडांगणात हे रणगाडे ठेवलेले आहेत. हे रणगाडे वीरांच्या शौर्याचं प्रतीक आहेत. मात्र आज त्यावर धूळ चढलेली आहे. हे रणगाडे नव्याने आले तेव्हा शासनाकडून त्याची रंगरंगोटी केली गेली होती. तेथील सौंदर्यीकरण करण्यात आलं होतं. आज मात्र त्यांचा रंग उडाला असून गवताने परिसर वेढलेला आहे. तिथल्या टाईल्स तुटलेल्या आहेत. रणगाड्यांखाली खराब जुने चिंध्या कपडे पडलेले दिसत आहेत. एनसीसी भवनाजवळ असलेल्या रणगाड्यासमोर धुळी व कचऱ्याने महानगरपालिकेच्या दुर्लक्षाने अमरावतीकरांची ही भेट धूळ खात आहे. नागरिकांना पोलिसाची मदत हवी असल्यास सोय व्हावी यासाठी छोट्या चौक्या स्थापन करण्यात आल्या. मात्र आज या चौकी ओस पडल्या आहेत. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याची चपराशीपुरातील चौकीची हीच अवस्था आहे. तत्कालीन पोलीस आयुक्तांनी अमरावती शहरातील ठिकठिकाणी लहान पोलीस चौकींचं प्रावधान केलं होतं. नागरिकांना तक्रार देण्यासाठी पायी जावं लागत असे, त्यामुळे त्यांना रात्री बेरात्री नाहक त्रास होऊ नये यासाठी या छोट्या पोलीस चौक्यांचं प्रावधान होतं. नागरिकांच्या सोयीकरता असलेल्या पोलीस चौक्या आज मात्र ओस पडल्या आहेत. फ्रेझरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेली चपराशीपुरातील पोलीस चौकी मात्र कित्येक वर्षापासून ओस पडलेली आहे. अमरावती जिल्हा पत्रकार संघाची निवडणूक येत्या 7 ऑगस्ट रोजी घेण्यात येते. रायली प्लॉट येथे दुपारी 1 ते 4 वाजेदरम्यान मतदान घेण्यात येत आहे. मतदानानंतर मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उल्हास मराठे, सहनिवडणूक निर्णय अधिकारी मनोहर परिमल यांनी दिली आहे. आपल्या माणसांपासून घरादारांपासून सीमेवर देशरक्षणाची सेवा देणाऱ्या जवानांसाठी दरवर्षी अमरावतीकर भगिनी राख्या पाठवतात. गेल्या 10 वर्षांपासूनचा हा उपक्रम आहे. यंदाही एनसीसी भवन येथून राख्या पाठवण्यात आल्या. तसंच एनसीसी अधिकाऱ्यांनाही राख्या बांधण्यात आल्या. देशरक्षणासाठी ऊन वारा पावसात आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या जवानांसाठी सीमेवर राख्या पाठवण्यात आल्या आहेत. गेल्या 10 वर्षांपासून अमरावतीकर भगिनी देशासाठी आपलं सर्वस्व बहाल करणाऱ्या जवानांना राख्या पाठवतात. यंदाही एनसीसी भवन येथून राख्या पाठवण्यात आल्या. तसंच एनसीसी अधिकाऱ्यांनाही राख्या बांधल्या. क्लासिक गृहाध्यक्ष ग्रुप की ओर से यह 11वां साल है जो बॉर्डर पर हम लोग राखी बेचते हैं. इसमें भावना एक ही है कि हम सब बहनों की शुभकामनाएं हमारे सरहद पर खड़े जो नौजवान हैं उन्हें अपनी यहाँ राखी कलाई पे बांध कर उनकी हर बार भगवान रक्षा करे. एनसीसी के माध्यम से हमारे देश के जिसमें खासकर राजू भैया महेंद्र, संजय भाई नागलिया, हरीश भैया, देवकर भैया और भी कई ऐसे साथी है, प्रकाश अवध रामानी, गोविंद भाऊ, और हमारे यहाँ पर आज हमें बहुत ही सजाएंगे. हम सब भारत माता की संतान है और हमारी भारत माता की रक्षा के लिए
नवाथे नगर प्रभागाची पोटनिवडणूक 28 ऑगस्टला होते. त्यासाठी प्रक्रिया सुरू झालेली आहे. 2 ऑगस्टपासून नामांकन अर्ज उचलले गेले आहेत. गुरुवारी 3 अर्जांची उचल झाली आहे, तर दुसरीकडे ही निवडणूक निर्विरोध व्हावी असे प्रयत्न असल्याचं समजते. नवाथे नगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठीच्या प्रक्रियेत नामांकन अर्जांची उचल झाली आहे. आतापर्यंत 10 अर्जांची उचल झाली आहे. मात्र अद्याप एकही अर्ज दाखल झालेला नाही. स्वर्गीय नगरसेवक दिगंबर डहाके यांच्या रिक्त पदासाठी ही पोटनिवडणूक होतीये. गुरुवारी 3 अर्जांची उचल झाली आहे. येत्या 18 ऑगस्ट रोजी राखी पौर्णिमेचा सण आहे. त्यासाठी रंगीबेरंगी राख्यांची दुकानं सजली आहेत. दूर राहणाऱ्या बहिणी भावांना राख्या पाठवतात. त्यासाठी राख्यांची खरेदी 15 दिवस आधीपासूनच सुरू झाली आहे. राखी पौर्णिमेच्या सणाकरता बाजारपेठ सजली आहे. बहिणीने भावाला बांधण्याचा हा रेशमी धागा नवनवीन रूपात बाजारपेठेत विक्रीला आहे. वेगवेगळ्या डिझाईनच्या तसंच लहान मुलांना आवडणाऱ्या कार्टूनच्या राख्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा राख्यांचे भाव वाढल्याचं महिलांनी सांगितलंय. जिल्हा क्रीडा अधिकारी व अमरावती जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्षांच्या आतील शालेय विद्यार्थ्यांचे फुटबॉल सामने घेण्यात येत आहेत. सायन्स कोर मैदानात सुरू असलेल्या या सामन्यात 22 शाळांनी सहभाग घेतलाय. जिल्हा क्रीडा अधिकारी व अमरावती जिल्हा फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 14 वर्षांच्या आतील शालेय विद्यार्थ्यांचे फुटबॉल सामने सायन्स कोर मैदानावर सुरू आहेत. 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान हे सामने होत आहेत. या सामन्यात शहरातील 22 शाळांनी सहभाग घेतलेला आहे. यातून निवड झालेली टीम ही विभागीय स्तरावर खेळणार आहे, अशी माहिती सुशील सुर्वे यांनी दिली आहे. फुटबॉल सामन्यांकरता पंच म्हणून क्रीडा अधिकारी बुंदेले सर, सुशील बर्वे, कपिल अहमद, शफीक शेख आदी मार्गदर्शन करत आहेत. गुरुवारी सकाळी झालेल्या सामन्यात सेंट थॉमस शाळेने पेनल्टी शॉट मारून स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेला हरवलं आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायचे असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, मातोश्री आर्केड, सहकार भुवन समोर, मोर्शी रोड, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 25703236 आणि वेबसाईट आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत राहा अमरावतीचं नंबर 1 चॅनेल फक्त सिटी न्यूज. बातमी आमची, विश्वास तुमचा.